राष्ट्रीय विज्ञान दिन एस.एन.डी. स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे संपन्न. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध उपक्रमांनी एस.एन.डी. इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे विज्ञानाचा जागर. 28 फेब्रुवारी रोजी शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. भारताचे महान शास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांनी 1928 साली रमन परिणाम हा महत्त्वपूर्ण शोध लावला. या शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. विज्ञानाच्या माध्यमातून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हा या दिवसामागील प्रमुख उद्देश आहे. या निमित्ताने शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता 3री ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जा प्रकल्प, पावसाचे पाणी साठवण व्यवस्था, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक मुक्त भारत, जलशुद्धीकरण प्रक्रिया, रोबोटिक्स, स्मार्ट सिटी संकल्पना, कृषी तंत्रज्ञान आदी विषयांवर आकर्षक मॉडेल्स सादर केली. विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रयोगामागील वैज्ञानिक तत्त्वे आत्मविश्वासाने समजावून सांगितली. कार्यक्रमात विज्ञान पोस्टर सादरीकरण, विज्ञान विषयावरील वक्तृत्व स्पर्धा तसेच दैनंदिन जीवनातील विज्ञान या विषयावर मार्गदर्शनपर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. विज्ञान शिक्षक श्रीमती शेळके मॅडम यांनी सोप्या प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानातील गंमत आणि उपयुक्तता दाखवून दिली. रासायनिक अभिक्रिया, प्रकाशाचे परावर्तन, हवेचा दाब यांसारखे प्रयोग विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरले. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची प्रगती, अवकाश संशोधन, डिजिटल क्रांती, आरोग्य सेवा क्षेत्रातील संशोधन यांविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य श्री शिंदे सर, उपप्राचार्य श्री पाटील सर, श्री बंड सर यांच्या हस्ते उत्कृष्ट मॉडेल्स, प्रयोग आणि स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान विभागाच्या शिक्षिका शेळके मॅडम, सोनवणे मॅडम, काळे मॅडम, साळुंखे सर तसेच सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम यशस्वी व प्रेरणादायी ठरला. न्यूज ब्युरो रिपोर्ट, सागर पाठक, येवला.